शिवसेना फोडण्याचा डाव नाही तर हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे ना, असं कोणी कोणाला संपवत नसतं। ज्या वेळेला आपण ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिलाय आणि त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो, हा देशामध्ये इतिहास आहे। आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाची भूमिका ही जो मूळ विचारधारा शिवसेनेची होती त्याला तिलांजली देत ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी ज्याने आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भूमिकेचा तिरस्कार केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून ज्या दिवशी बसलो त्याच वेळी शिवसेनेची अधोगती सुरू झाली। त्याच्यामुळे कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्मानं कृत्यानं त्या ठिकाणी संपत असतो। आणखी उद्धव ठाकरे असं म्हणतात की हे सगळं भाजपनंच केलेलं आहे। ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला, त्यांचा उल्लेख गद्दार असा देखील त्यांनी केलाय आणि माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका, माझे वडील चोरायला निघालेत असंही त्यांचं म्हणणं। मला वाटतं भाजपला अशा प्रकारची फोटो पाडण्याची काही आवश्यकता नव्हती नाही। देवेंद्र फडणवीस साहेब सातत्यानं सांगायचे की हे सरकार अंतर्विरोधातनं पडेल आणि ज्या वेळेला पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये त्या ठिकाणी मतभेद झाले आणि शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण होतंय, विचारधारांशी प्रतारणा होते, मतदारसंघात कामं होत नाहीत, शिवसेना त्या ठिकाणी शिवसैनिक नाराज होतोय, त्यातनं जे काही आमदार आणि पक्षप्रमुखांमध्ये झालं त्यातनं त्या ठिकाणी सत्तेत शिवसेनेत फूट पडले। भारतीय जनता पार्टीचा फूट पाडण्याचा दुरान्वयी त्या ठिकाणी संबंध या ठिकाणी नाही। वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुष्पगुच्छ नको तर शिवसैनिकांचे शपथपत्र भेट द्या असं आवाहन देखील त्यांनी केलं। नाही, चांगलं आहे, पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी शपथपत्र घेऊन पक्षबांधणी घट्ट करण्याचा, सभासदत्व वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न, त्याचं अभिनंदनच केलं पाहिजे। खरं म्हणजे पक्ष प्रमुख म्हणून सत्ता असताना जर त्या ठिकाणी ते अशा पद्धतीनं फिरले असते, आदित्य ठाकरे फिरले असते, आमदारांना वेळ दिला असता, तर मला वाटतं अशा प्रकारची गठ्ठे जमवण्याची वेळच त्या ठिकाणी आली नसती। देर है दुरुस्त है, या सर्व लोकांचा त्याग उठाव या निमित्ताने तरी सत्कारणी लागेल असं त्यांच्या बदलत्या भूमिकांवरून वाटते। नव्या सरकारमध्ये जे आले ते महाराष्ट्रावर आलेलं करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे आता वराती मागून घोडे नाचवण्याचा काही उपयोग नाही। ज्या वेळेला या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती ते पक्षप्रमुखांनी केले नाही, पक्षाने केलं नाही आणि आता शिंदे सरकार प्रस्थापित झालंय, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे। देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांची जोडी आज महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न पाहते आणि ज्याला खासदार असतील, आमदार असतील, त्यातल्या मतदारसंघातल्या जनतेच्या अपेक्षा आता पूर्ण करण्याची धमक असलेलं सरकार आलंय। त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना इकडून तिकडून जमवून एका दिवसाचा आपण शो करू शकता, निदर्शनं करू शकता। जनता जनार्दन त्या खासदाराच्याच मागे, आमदाराच्याच मागे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी राहील, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। भाऊ, अजितदादांनी एक पत्र लिहिलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, अधिवेशन लवकर घेण्यात यावं, कारण की अधिवेशन पुढे ढकलले, अद्यापही तारीख सांगितलेली नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होत नाहीये। मला वाटतं अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची एवढी काळजी घेतली असती, तौक्ते वादळ झालं, निसर्ग वादळ झालं, महापूर झाला, त्या वेळेला या ठिकाणी आपण काय केलं? आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकार कसं काम करतंय हे महाराष्ट्र पाहतोय। शेतकऱ्यांसाठी महापूर असेल, अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान झालं असेल त्याला पुरेशी भरपाई देण्यासाठी सरकार भक्कम आहे, सक्षम आहे। अजितदादांनी चिंता करायचं कारण नाही, त्यांना शेतकऱ्यांना समाधान झालेलं या सरकारच्या माध्यमातून दिसेल। अर्जुन खोतकर यांनी भेट घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आणि शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। अशा प्रकारे माजी मंत्री आणि अनेक नेते येत आहेत। आता प्रश्न आहे की खोतकर आणि दानवेंमध्ये जो छुपा संघर्ष आहे तो मिटणार काय, समिट होणार नाही? मला वाटतं महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर येऊन राजकीय सामाजिक सरकार म्हणून काम करताना दिसतंय।
त्याच्यामुळे आपल्या मतभेदांपेक्षा आपल्या मतदारसंघाचा, आपल्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे, ही भावना त्या ठिकाणी वाढताना हे सरकार स्थापन झाल्यानंतर दिसतंय. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नेते एकत्रित येत आहेत, आपल्या मतभेदांना मुठमाती देत आहेत. कारण येणाऱ्या भविष्यात ही जोडी महाराष्ट्राचं हित भलं त्या ठिकाणी करेल. त्याच्यामुळे आमचे छोटे मोठे मतभेद असतील त्याला मुठमाती देऊ, परंतु आपण जनतेचं हित बघू, मतदारसंघाचा विकास करू, ही भावना या सरकारच्या निर्मितीनंतर वाढीस आलेली दिसते. मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं हे सरकार अस्तित्वात आलंय त्या वेळेपासून महाराष्ट्र आनंदी आहे, खुश आहे. आपण बघाल पुरेसा पाऊसही त्या ठिकाणी चांगला पडला. 2-3 कॅबिनेटमध्येच महाराष्ट्राच्या हिताचे कसे निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं घेतलेत हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलंय. मग दैवत चांगले करणाऱ्यांच्या मागे उभं राहत असतात आणि त्याच्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मागे गणपती बाप्पा उभा राहील. आता तुम्हाला 2.5 वर्ष संधी दिली, त्यावेळेला देवदैवतांना कड्या कुलपात आपण ठेवलं, देवदैवतांचे सण साजरे करायला बंधनं घातलीत. या सरकारनं गणपती आणि वेगळ्या उत्सवांना त्या ठिकाणी मोकळीक दिली. तो धर्माचा, दैवतांचा त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं सन्मान करतात आणि त्याच्यामुळे देवांनाही कळतं त्या ठिकाणी कोणाच्या मागे आशीर्वाद द्यावा. ठीक आहे, त्यांनी प्रार्थना करणं, पण परमेश्वर शिंदे फडणवीसांच्या मागे या महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे, उभा राहील. आता सत्ता आल्यानंतर परत एकदा भाजपचा विस्तार होताना दिसतोय का? कारण बबन शिंदे यांनी भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरू झाली, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची देखील दिलीत माहिती आहे. आता भाजप पुन्हा एकदा विस्तारते. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आता जनतेच्या मनामध्ये आशा पल्लवित झाल्या. कारण फडणवीस साहेबांनी 5 वर्षाच्या कालावधीत केलेलं विकासाचं काम महाराष्ट्रानं पाहिलंय. एकनाथ शिंदे साहेबांचं प्रामाणिकपणे पोटतिडकीचं काम मंत्री म्हणून पाहिलंय आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब, ही जोडी महाराष्ट्राला दिशा देईल, ही सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास झालाय. तसाच विश्वास इतर पक्षांच्या आमदारांमध्येही झालाय. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी या दोघांची जोडी टिकली पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचं समर्थन पक्षातल्या वेगवेगळ्या आमदारांचं येताना दिसतंय. बबन शिंदे भाजपात दिसतील भविष्यात? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीनं हे सरकार स्थापन झाल्यानंतर इतर पक्षातल्या आमदारांचा संपर्क शिंदेसाहेब देवेंद्रजींकडे होतोय, याचा अर्थच असा की त्यांच्या मागे सदिच्छा आहेत आणि उद्या ही मंडळी या सरकारच्या प्रवाहात जनतेच्या विकासासाठी सामील झाली तर त्यात काय आश्चर्य मानायला नको. शिवसेना खासदार धैर्यशील माने दिल्लीमध्ये आहेत, मात्र त्यांच्या घरावरती आज शेकडोच्या संख्येने शिवसैनिकांचा मोर्चा झाला. संजय पवार असं म्हणतात की आज हे चित्र हातकणंगलेमध्ये होतं, हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जे बंडखोर आमदार गेले त्यांच्या घरावर मोर्चा निघताना पाहायला मिळेल. मला वाटतं संजय पवार यांनी पहिलं आपला मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुम्ही एक याचिका दाखल केलेली होती, ती मागे घेतल्याचं कळतंय. नेमकी काय माहिती आणि काय कारण? नाही, ज्या वेळेला एखादं अपील त्या ठिकाणी मंत्र्यांकडे असतं, माझा अपील त्या ठिकाणी मुंबई बँकेच्या सभासदत्वाच्या संदर्भात मंत्र्यांकडे त्या ठिकाणी आणि त्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक मला तारखा दिल्या नाहीत, कारण ते आमच्या विरोधी सरकार होतं, जाणीवपूर्वक केलेला निर्णय होता. त्यावेळेला मी कोर्टात गेलो होतो की कोर्टानं टाईम बाउंड निर्णय घेण्याचे आदेश त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांना द्यावेत, परंतु सुदैवानं सरकार आलं. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी अपील केलंय आणि अपीलात कोर्टात प्रलंबित जर असेल तर अपील घेतलं जात नाही. त्यांना ते अपील कोर्टातलं पिटिशन मागं घ्यावे लागतं आणि तो एक प्रक्रियेचा भाग म्हणून ते पिटिशन मागे घेतलंय, जे अपील आता मंत्रालयात सरकारकडे चालेल. राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की शिवसेना ही भाजपामुळे फुटली नाही, तर शिवसेना फुटण्याचा सर्व श्रेय हे उद्धव ठाकरेंना जातं. नाही, अगदी खरं आहे. त्याच्यामुळे शिवसेना फुटली हे उद्धवजी ठाकरे साहेब म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पक्षाकडे झालेलं दुर्लक्ष, आपल्या आमदारांवर, संघटनेवर सरकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रभाव, मदत नव्हती आणि त्याच्यामुळे सरकार असूनही हतबल त्या ठिकाणी शिवसेना झाली होती आणि सर्वस्वी याची जबाबदारी नेतृत्वाची असते. म्हणून राज ठाकरे म्हणाले
ते सत्य आणि योग्यच आहे. नाना पटोले असे म्हणतात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जातात आणि परत मग सकाळचा नाश्ता इकडे करायला जातात. म्हणजे ज्या पद्धतीने सर्वात जास्त ते दिल्लीत जातात असं एकंदरीतच ते नरेटिव्ह सेट करतात. मला वाटतं तर हयात दिल्लीची लाचारी पत्करणाऱ्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे हास्यास्पद आहे. ओके. थँक्यू. Sure.